नमस्कार मित्रांनो. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की शांभवीने लग्नानंतर सगळ्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून सगळ्यांसाठी कपडे आणलेले असतात. शांभवी सगळ्यांना ते गिफ्ट देते. त्यामध्ये वत्सलाची साडी खूप सुंदर असते आणि बेबीला दिलेली साडी वत्सलासारखीच असते. बेबी वत्सलाला आणि तिला दिलेली साडी सेम आहे हे बघून खूप चिडते. ती साकेतकडे येते आणि साकेतला म्हणते, बघ जरा, बघ तुझ्या बायकोने आम्हाला काय सरप्राईज दिले ते. अरे तुझ्या लाडक्या बायकोने माझ्यासाठी ही साडी आणली आहे. बघ जरा, ही असली साडी, या वत्सलाची साडी आहे ना, तशीच साडी मला आणली आहे. तिला सांग, अशी दळभद्री साडी मी वापरत नाही. या घरामध्ये वत्सला सोडली तर अशी साडी कोणीच नेसत नाही. बेबी ती साडी सोफ्यावर फेकून देते. छवी ती साडी उचलते आणि ती साडी आतमध्ये घेऊन जाते. इथे साकेतला कळत नाही की आपण आता काय करायचं. साकेत धावत बाहेर येतो. इथे अनिकेत आणि बाई आजी दोघं क्लायंटसोबत मीटिंगमध्ये बिझी असतात. अनिकेत धावत येतो आणि म्हणतो, बाई आजी आतमध्ये चला लवकर, आतमध्ये बघ काय झालं आहे ते. सगळे धावत आतमध्ये जातात. इथे आतमध्ये बेबी शांभवीला म्हणत असते, ए शांभवी, तू नोकर आहेस ना, नोकरासारखीच वागणार तू, आणि नोकरच राहणार ग. तुझी लायकी ती आहे ना, तू दाखवतेस. शांभवी खूप चिडते आणि बेबीचा हात पिरगळणार तेवढ्यात घरातले सगळे येतात. शांभवी बेबीचा हात सोडून देते आणि रडायचं नाटक करते. बेबी आकांडतांडव करत असते आणि तेवढ्यात तिथे साडी नेसून छवी येते. छवीने बेबीची साडी नेसलेली असते. ती साडी बघून सगळ्यांनाच खूप छान वाटतं. सगळ्यांना ती साडी आवडते आणि बेबीचा तर जळफळाट व्हायला लागतो. तिला आपली चूक कळते आणि तिला वाटतं की नाही, आता आपण ही साडी घेतलीच पाहिजे. आणि शांभवी या सगळ्यातून सुटते. आता छवी शांभवी यांचं तर चांगलं जमतंय, पण शांभवीचा खरा चेहरा छवीसमोर कसा येईल ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.